मान्सूनचे दोन सीझन असतात, एक प्री मान्सून सीझन आणि एक मान्सून सीझन. प्री मान्सूनचा सीझन जो आहे तो जवळपास 31 मे पर्यंत असतो. 31 मे नंतर जो काही पाऊस चालू होतो त्याला आपण मान्सून सीझन म्हणत असतो. प्री मान्सूनच्या ॲक्टिव्हिटीज जर विचार केला तर राज्यभरामध्ये असेल, याचबरोबर देशभरामध्ये प्री मान्सूनचा जो पाऊस असेल तो अत्यंत कमी पाहायला मिळाला. याच्यामध्ये राज्यातील बहुतांश भाग असे आहेत त्या ठिकाणी उष्णतेची ही लाट आपल्या सदृश्य पाहायला मिळते. मात्र येणाऱ्या 2 दिवसातच म्हणजे आज आणि उद्यानंतर राज्यात जे टेम्परेचर असेल ते कमी येणार आहे, म्हणजे तापमानात मोठी घट ही होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मान्सूनबाबतचं आपण अपडेट जर पाहिलं तर मान्सून केरळमध्ये लवकर येण्याची शक्यता नाही आहे. जवळपास 3 ते 4 जूनला मान्सून भारताच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचणार आहे असं IMD खात्यानं व्यक्त केलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की राज्यामध्येही मान्सून हा वेळेवर पोहोचणार नाही आहे. याचबरोबर प्री मान्सूनचा जो पाऊस असणार आहे येणाऱ्या 4 ते 5 तारखेपर्यंत आणि 5 ते 11 तारखेपर्यंतचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर पाऊस हा अत्यंत कमी राहणार आहे. विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस पाहायला मिळेल. 4 तारखेचं जर पाहिलं 4 तारखेपर्यंत कोकणाचा बहुतांश भाग असेल, याचबरोबर नाशिक असेल, धुळे नंदुरबारचा काही भाग असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता म्हणजे प्री मान्सूनचा पाऊस असेल. मात्र राज्याच्या इतरत्र भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही अंशी वाढ होणार आहे, काही ठिकाणी पाऊस पाहायलाही मिळेल. मात्र मान्सून वेळेवर दाखल होणार नाही. त्यामुळे पावसाच्या अगोदर ज्या काही पेरण्या होत असतात किंवा प्री मान्सून सीझन झाल्यानंतर आपण जे शेतामध्ये पेरतो त्या पेरण्या शक्यतो करून तुम्ही IMDच्या किंवा हवामान खात्याच्या अंदाजानुसारच करण्याची आवश्यकता आहे. कारण की पाऊस पडला म्हणून तुम्ही लगेच शेतामध्ये पेरणी करू नये, कारण की पावसाचं आगमन हे लेट होणार आहे. त्यामुळे पुरेसं पाणी तुम्हाला आवश्यक असण्याची ही आवश्यकता या ठिकाणी आहे. याचबरोबर सध्याची सिस्टीम प्रणाली वाऱ्याची दिशानुसार जर आपण पाहिलं, राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे. याचबरोबर आज एक कमी दाबाचा WD म्हणजेच कमी प्रभावाचा WD वेस्टर्न डिस्टर्ब आपण त्याला म्हणतो तो उत्तर भारतामध्ये आहे. या WDच्या प्रभावामुळे राज्यामध्ये आता येणाऱ्या 24 तासात वातावरण चेंज होणार आहे. उष्णता जी होती ती उष्णता मात्र काहीशी कमी होईल, कारण उत्तरेकडून जे काही वारं सुरुवात होईल त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे ही उष्णतेमध्ये घट होण्याची दाट शक्यता. याचबरोबर पंजाब असेल, राजस्थानचा बहुतांश भाग असेल, मध्य प्रदेश असेल, या भागामध्ये आता पावसाचा जोर अतिशय जास्त वाढणार आहे. याचबरोबर राजस्थान असेल, गुजरात मार्गे जे काय वारं सध्या राज्यामध्ये येतं त्या वाऱ्याचाही प्रादुर्भाव येणाऱ्या 1 ते 2 दिवस राहणार आहे. त्याच्यानंतर हे वारं जे असेल ते थंड वारं राज्यात पोहोचेल आणि अरबी समुद्रामधून ही वारं काही अंशी राज्याच्या अंतर्गत भागामध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण की 2 सिस्टम्स तयार होण्याची दाट शक्यता. एक सिस्टम जे आहे ते अरबी समुद्रामध्ये तयार होणार आहे. ज्यावेळेला अरबी समुद्रात या सिस्टम्स तयार होतील त्यावेळेला मान्सूनचा पाऊस असेल तर केरळ असेल, याचबरोबर आंध्र प्रदेश दक्षिण भाग असेल, तसेच कर्नाटकचा दक्षिण भाग असेल, या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. प्री मान्सूनचा ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळेला मात्र जो मान्सूनचा पाऊस असेल तो मात्र पाऊस असा उत्तरेला हळूहळू सरकेल. याचबरोबर अंदमान निकोबारच्या उत्तरेचा भाग आला या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार होण्याची दाट शक्यता आहे. त्या हळूहळू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मान्सून जो आहे तो पूर्व बाजू असेल आणि पश्चिम बाजू असेल या दोन्ही बाजूनी वरती सरकेल. मात्र दक्षिण भागापासून मान्सूनचा जो पाऊस असेल तो काही अंशी विरेंगाळलेला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला, आज रात्री राज्यातील काही भागामध्ये आपल्याला लाईटनिंग थंडरस्टॉर्म्स मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये अमरावतीचा दक्षिण भाग संपूर्ण असेल, चांदूर रेल्वे, याचबरोबर खंडेश्वर असेल, याचबरोबर वर्धाचा काही भाग असेल, वाशिमचा काही भाग असेल, त्याचबरोबर अकोल्याचा पूर्व भाग असेल, यवतमाळचा उत्तरचा भाग असेल, वर्धाचा दक्षिण भाग असेल आणि पश्चिम भाग असेल, तसेच यवतमाळचा बहुतांश संपूर्ण जिल्हा, चंद्रपूरचाही दक्षिण भाग असेल आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग, या भागामध्ये काही अंशी आज रात्री पावसाची दाट शक्यता. याचबरोबर सातारा जिल्ह्यामधील 1-2 ठिकाणी हलक्या पावसाचे संकेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता हा पाऊस जो असेल तो काही अंशी हलक्या स्वरूपात पाहायला मिळेल, काही पर्टिक्युलर लोकेशनसाठीच आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. राज्याच्या इतरत्र भागात जर वाटलं वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासासाठी टेम्परेचरचा विचार करा तर येणाऱ्या 24 तासानंतर राज्यातील टेम्परेचर हे कमी येणार आहे. ज्या ठिकाणी आता 47 डिग्री सेल्सिअस चालू आहे, त्या ठिकाणी 46 डिग्री सेल्सिअस चालू आहे, त्या ठिकाणी जवळपास 5 डिग्री
टेम्परेचर हे कमी येण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम राज्याचं विदर्भाचं करून जर पाहिलं तर कळंब असेल, राळेगाव, हिंगणघाट, वर्धा, याचबरोबर यवतमाळचा उत्तर भाग असेल, चांदूर रेल्वे, आर्वी सेतू हा जो पट्टा असेल या भागामध्ये 45 ते 70 डिग्री सेल्सिअस. संपूर्ण विदर्भाचं जर पाहिलं याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर, गोंदिया असेल, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, याचबरोबर मराठवाड्याचा नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना तसेच लातूरचा काही भाग असेल या ठिकाणी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच मराठवाड्याचा पश्चिम भाग असेल, लातूर, धाराशिव, बीड, जालनाचा पश्चिम भाग, संभाजीनगर तसेच जळगावचा काही भाग असेल या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश असं भाग असेल त्या ठिकाणी तापमान आता हळूहळू कमी येण्यास सुरुवात झाली. म्हणजेच सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूर असेल, याचबरोबर अहिल्यानगर असेल, छत्रसंभाजीनगरचा पश्चिम भाग, नाशिकचा पश्चिम भाग आणि धुळे नंदुरबार या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याच्या पश्चिमेला जर पाहिलं, सोलापूरच्या पश्चिमेला म्हणजे सांगली असेल, सातारा, पुणे या ठिकाणी जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस व घाट माथ्याचा भाग जो असेल पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत या ठिकाणी जर पाहिलं 28 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. त्याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल आणि ठाणे पालघर असेल या ठिकाणी जर पाहिलं 32 ते 34 डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान पाहायला मिळणार. तापमान हळूहळू कमी येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासानंतर म्हणजे जवळपास 30 ते 4 तारखेपर्यंत आपण अंदाज जर पाहिला तर 30 ते 4 तारखेपर्यंत सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, त्याचबरोबर कल्याण असेल, नाशिकचा काय भाग असेल, धुळे नंदुरबारचा काय भाग असेल या भागामध्ये प्री मान्सूनचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र या अंदाजामध्ये काही अंशी ही बदल ही होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी वर्धा असेल आणि चंद्रपूर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या ठिकाणी हीट वेव्हची शक्यता अधिक आहे. अमरावती असेल, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, याचबरोबर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. उद्या नंतर मात्र बहुतांश भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भाग असेल, कोकणाचा भाग असेल या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.